हम ले चल रहे हैं ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले शिल्प सृष्टि नायगांव। यहाँ पर अंदर चल रहे हैं। यहाँ पर संग्रहालय बनाया गया है। यहाँ पर जो भी है कुछ सामानें हैं उसको हम दिखाते हैं। और ये हम अंदर की तरफ प्रवेश कर रहे हैं, द्वार के माध्यम से प्रवेश कर रहे हैं। देखिए यहाँ पर ये हम आपको ये संग्रहालय है। और ये 1 मिनट सर। हम लोग यहाँ पर माता सावित्रीबाई फुले जी के यहाँ पर संग्रहालय में हैं। यहाँ पर बहुत सी ऐसी प्रतिमा है और अलग अलग जगह पे अलग अलग तरीके से हम उसकी जानकारी पूरी अभी हम लेते हैं सतीश गायकवाड़ जी से। और सर आपका हमारे चैनल में स्वागत है और आप बहुत अपना अमूल्य समय दिए हमारे लिए यहाँ पर पुणे में, क्योंकि पुणे जैसे शहर में या कहीं भी हो, मुंबई जैसे जो भी है सब लोग बहुत बिजी रहते हैं। तो आपका स्वागत हमारे चैनल में। और सर हमें आप यहाँ का मार्गदर्शन दीजिए। आता आपण आलेलो आहोत नायगाव या सावित्रीमाईंच्या जन्मगावी, ज्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास महामंडळाने या ठिकाणी सावित्रीमाईंचं जे जन्मगाव आहे त्या जन्मगावामध्ये सावित्रीमाईंचं आणि महात्मा फुलेंचं जे योगदान आहे ते योगदान पूर्ण या ठिकाणी हे केलेले आहे, संग्रहालय केलेले आहे त्यांनी। आणि या संग्रहालयामध्ये पूर्ण त्यांची माहिती आहे। या संग्रहालयाचं उद्घाटन माननीय नामदार श्री छगन भुजबळ उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते आणि माननीय श्री विजयसिंह मोहिते पाटील मंत्री ग्रामविकास पर्यटन महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व खालील मान्यवर उपस्थित होते। जयंत पाटील त्या टायमाला उपस्थित होते, त्याच्यानंतर सुरेश शेट्टी, मदन भोसले, उदयसिंह राजे भोसले, श्रीमती शोभाताई नेवसे या इथल्या सरपंच नायगावच्या होत्या, त्या देखील या ठिकाणी उपस्थित होत्या। मी आता तुम्हाला पूर्ण सावित्रीमाईंच्या कार्याचा जीवनपट या ठिकाणी सांगत आहोत। या ठिकाणी काही मोडीतील काही अक्षर आहेत, ती मोडीतील अक्षरांचा इथं मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे की इथं कशा पद्धतीचं हे शिक्षण घेतलं किंवा कशा पद्धतीची त्यांनी आखणी केली या संदर्भातली सगळी माहिती आहे। हा जे तैलचित्र आहे हे तैलचित्रामध्ये आपल्याला हे दिसतंय की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुलेंचं इथं विवाह लागलेला आहे। आणि हा सन 1840 मध्ये ज्योतिराव फुले यांच्या पुणे 11 एप्रिल 1827 रोजी झाला जन्म। सावित्रीमाई खंडोजी नेवसे यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव येथे झाला। वयाच्या 13व्या वर्षी ज्योतिरावांचा विवाह 9 वर्षाच्या सावित्रीमाईंची 1840 मध्ये नायगाव येथे झाला। हा विवाहाचा प्रसंग या ठिकाणी आपल्याला या तैलचित्रातून दर्शवला जातोय। त्याच्यानंतर या ठिकाणी सावित्रीमाईंना महात्मा फुले हे शिकण्यासाठी संधी देता येते आणि त्यांना शिकवतात। सन 1847 रोजी महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीमाईंना स्वतःच्या घरात अक्षरओळख करून दिली। ती स्वतः सावित्रीबाईंनी शिकवत असताना महात्मा ज्योतिराव फुलेंचे या ठिकाणी तैलचित्र आहे, तैलचित्र दिसते। या तैलचित्राची या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आणि पुढे या ठिकाणी सावित्रीमाईंनी शाळेत जाताना ज्या मुलींना शिक्षणासाठी किंवा शिक्षण घेता येत नव्हतं अशा मुलींना महात्मा फुलेंनी आणि सावित्रीमाई फुलेंनी आवाहन केलं की तुम्ही आमच्या शाळेमध्ये शिकायला या। त्यावेळेस स्त्री शिक्षणावरती बंदी होती, महिलांना शिकता येत नव्हतं। अशा टायमाला त्यावेळेस स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी पुढाकार घेतला। पुढाकार घेऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन त्यांनी पुढे शिक्षणाचं योगदान देण्यासाठी त्यांनी काय केलं की स्वतः त्या तर शिकल्याच पण इतरांना शिकण्यासाठी त्यांनी यांना पुढं घेतल्या। या तैलचित्रातून आपल्याला असं दिसतंय
की ज्यावेळेस सावित्रीबाई फुले शिक्षणासाठी इतर मुलींना शिक्षणाला जात होत्या त्यावेळेस समाजकंटक इथले धर्ममांतड जे देशद्रोही होते इथले की इथल्या महिलांना शिकू देत नव्हते अशी लोक हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना कसा त्रास देत होते या तैलचित्रातून आपल्याला इथं दिसते या. तसेच इथं महात्मा फुलेंनी ज्यावेळेस मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये चालू केली त्यावेळेस भिडेवाड्यामध्ये महात्मा सावित्रीबाई फुलेंनी आणि महात्मा फुलेंनी कशा पद्धतीने शिक्षण दिलं ते या चलचित्रांमध्ये सिद्ध होते. 1848 साली ज्योतिराव सावित्रीबाई यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या शाळेत शिकवताना अध्यक्षिका शिक्षण तज्ज्ञ सावित्रीबाई फुले म्हणून शिकवत होत्या. या 1840चं तैलचित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथं दुसऱ्या तैलचित्रामध्ये आपल्याला इथं मुलींची पहिली शाळा आणि मुलांची पहिली शाळा ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस मुलं किती गोविंदानी इथं शिकत होती असं इथं याच्या तैलचित्रामध्ये आपल्याला स्पष्ट होतं या. त्याच्यानंतर प्रौढ साक्षरता अभियानामध्ये सुद्धा सावित्रीबाईंनी खूप मोलाचं काम केलेलं आहे. त्यांनी सुद्धा 1854ला भारतातील मुलींसाठी व बहुजन मुलांसाठी पहिल्या शाळा सुरू केल्यानंतर प्रौढ स्त्रियांना शिकवण्यासाठी सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात रात्रीची प्रौढ साक्षरता वर्ग चालू केला. हा प्रौढ साक्षरता वर्ग सुद्धा केलेला आहे. हे अधोरेखित नाहीये, जगासमोर हे आज उघड झालेलं नाहीये, परंतु हे प्रौढ साक्षरता सुद्धा त्यांनी सुरू केलं हे या तैलचित्रातून दिसतंय. या तैलचित्राच्या मध्ये बाल हत्या प्रतिबंधक ग्रह म्हणजे इथं काय आहे माहिती का, जे उच्चवर्णीयांकडून ज्या विधवा स्त्रिया असायच्या त्या विधवा स्त्रियांची अवहेलना करून त्यांना गरोदर करून त्यांना वाऱ्यावरती सोडून द्यायचं आणि अशा मुलींना सावित्रीबाई फुले ह्या दत्तक घ्यायच्या आणि त्यांची बाळंतपणं करायची आणि ती बाळंतपणं करून ती यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या बाल हत्या प्रतिबंधक गृहामध्ये ठेवायची. कारण का की अशी गर्भवती राहिलेली बिन नवऱ्याची स्त्री ही आत्महत्या करेल किंवा ती कुठेतरी काहीतरी तिचं जीवाचं वेगळं काहीतरी बरं वाईट करेल अशा प्रसंगातून ही अशी परिस्थिती होती. सन 1863 मध्ये उच्चवर्णीय समाजातील स्त्रियांना पुनर्विवाह करण्याची परवानगी नव्हती. त्या फसवणुकीमुळे गरोदर राहिल्यास नवजात बालकांची हत्या करीत किंवा आत्महत्या करीत त्यांना बाळंतपणाची व बालसंगोपनाची व्यवस्था सावित्रीबाईंनी स्वतःच्या घरात उपलब्ध करून दिली. हे फार मोठं ऐतिहासिक काम 1863 साली सावित्रीबाईंनी आणि फुले दाम्पत्यांनी या टायमाला केलेलं आहे. दुसरं या ठिकाणी तैलचित्र आपल्याला पाहायला मिळते या तैलचित्रामध्ये आपल्याला दुष्काळामध्ये निराधार बालकांसाठी बालाश्रम चालवताना या ठिकाणी दिसत आहेत की सन 1876 ते 1877 देशातील भीषण दुष्काळ घडला होता. हजारो बालके कुपोषणाने मरत होती. सावित्रीबाई फुले व ज्योतिराव फुलेंच्या मित्रांनी सहकार्याने अशा बालकांसाठी व्हिक्टोरिया बालाश्रम सुरू करून हजारो मुलांचे प्राण वाचवले, ज्यामध्ये त्यांना अन्नधान्य त्यांना उपलब्ध करून दिलं आणि कुपोषणातून जे बळी पडणारी दुष्काळामध्ये जे बळी पडणारी जी मुलं होती त्यांना वाचवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी पुण्यातील महात्मा फुले वाड्यातील हे दृश्य आहे की ते अस्पृश्यांना घरातील पाण्याची विहीर खुली करताना 1868 मध्ये सार्वजनिक पाणवठ्यावर अस्पृश्यांना पाणी भरू दिलं जात नव्हतं. त्यांना पाणी हक्काचं पाणी पिण्यासाठी त्यांना मज्जाव केला जात होता. त्यांना परवानगी नव्हती. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी स्वतःच्या घरातली विहीर ही अस्पृश्यांसाठी खुली करून
त्यांना पाणी पिण्यासाठी दिली. ही फार एक मोठी क्रांती त्यांनी त्या टायमाला केलेली आहे, ही यातून दिसते. या त्या टायमाला नवरा मेल्यानंतरनी स्त्रियांचं मुंडन केलं जायचं, त्यांचं टक्कल केलं जायचं आणि टक्कल केल्यानंतरनी ते स्त्री ही तिचा नवरा मेलेला आहे असं सिद्ध व्हायचं. अशी जी प्रथा होती ही ब्राह्मणांनी तयार केलेली प्रथा होती आणि या प्रथेतून त्यांना स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी स्त्रियांचा कडून त्यांना जरी मोठा पाठपुरावा मिळाला नाही, परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक शक्कल लढवली आणि त्यांनी त्या टायमाला न्हाव्यांचा संप घडून आणला. न्हावी समाजाचा फार मोठं योगदान आहे त्या टायमाला. न्हावी समाजाच्या लोकांनी त्या टायमाला ज्या स्त्रियांचे पती मयत झालेले आहेत आणि ज्या स्त्रिया विधवा झालेल्या आहेत त्यांचं टक्कल करण्यासाठी, केश वपन करण्यासाठी वपनाचा जो संप न्हाव्यांनी घडून आणला, तो फार मोठा ऐतिहासिक दिवस किंवा ऐतिहासिक क्रांती म्हणावी लागेल त्याला. ब्राह्मण विधवांना पती निधनानंतर सती जावी लागे, त्यांच्या केश वपनांची सक्ती केली जाईल. सावित्रीबाई ज्योतिरावांना नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत या प्रथेविरुद्ध नाभिक समाजाची जागृत केली. त्यांना संघटित करून या प्रथेविरुद्ध नाभिक समाजाचा संप घडून आणला. हा ऐतिहासिक क्रांतीचा दिवस या तैलचित्रातून आपल्याला दिसतोय. या तैलचित्रामध्ये आपल्याला महात्म्यांची अखेरची अंत्ययात्रेचे नेतृत्व सन 1890 साली 28 नोव्हेंबर 1890 रोजी 28 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिरावांचे निधन झाले. सावित्रीबाईंनी अंत्ययात्रेत स्वतः टिटवी धरली, पार्थिवाला अग्नी दिली. इतिहासातील एक स्त्रीने चितेला अग्नी देण्याची ही घटना क्रांतिकारक मानली जाईल. ही भारतातील नव्हे तर जगातली पहिलीच घटना मानली जाईल की स्वतःच्या पतीला स्वतः अग्नी देणे हे सावित्रीबाईंनी कार्य केलेले आहे. त्याच्यानंतरनी सत्यशोधक समाजाचे अधिवेशन सासवडला 1893 साली हे अधिवेशन भरले होते. यामध्ये माई संबोधित करता येते. सत्यशोधक समाजाच्या अध्यक्षपदाची धुरा सन 1893 साली अखिल भारतीय सत्यशोधक समाजाची अध्यक्षपदाची धुरा सावित्रीबाईंकडे आली. सासवड येथे झालेल्या अधिवेशनात सावित्रीबाईंच्या अध्यक्षीय भाषण केले. या तैलचित्रातून आपल्याला दिसतंय. पुढे या तैलचित्रामध्ये आपल्याला भारतामध्ये भीषण प्लेगची जी साथ आलती आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये उपचाराअभावी कितीतरी रुग्ण हे मरत होते, मुलं मरत होती. सन 1897 साली प्लेगच्या पुण्यातील अहंकार मजावला होता. हजारो लोक साथीने मरत होते. सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला हडपसरला दवाखाना सुरू करायला लावला. त्या स्वतः रुग्णांना दवाखान्यात आणून त्यांच्यावर उपचार करीत मुंडव्याच्या पांडुरंग बाबाजी गायकवाड या अस्पृश्य मुलाला पाठीवरून दवाखान्यात नेऊन सावित्रीबाईंनी त्याला वाचवले. हे या तैलचित्रातून आपल्याला स्पष्ट होते. यानंतरनी हे जे तैलचित्र आहे ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी समर्पित आहे. सन 1893 साली मुंबईमध्ये फार मोठी जातीय दंगल झाली. असंख्य हिंदू मुस्लिम मारले गेले. शांतता व राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी सावित्रीबाई व नारायण मेघाजी लोखंडे यांनी जीव धोक्यात घालून काम केले. हिंदू मुस्लिम ऐक्याची त्यांनी एक हाक दिली आणि या हाकेला सामोरे जाऊन हा जो काही घातपात घडणार होता 1893 साली तो घातपात मुंबईमध्ये घडून आणण्यासाठी या दोघांनी काम केलं. मेघाजी लोखंडे आणि सावित्रीबाई, नारायण मेघाजी लोखंडे आणि सावित्रीबाई फुले यांनी. हे तैलचित्र जे आहे ते काव्य फुले म्हणून
सावित्रीबाईंनीच लिहिलेले आहेत. या तैलचित्रामध्ये आपल्याला दिसतंय. या तैलचित्रामध्ये काव्य फुले सावित्रीबाईंच्या ग्रंथाचे प्रथम आवृत्तीचे मुखपृष्ठ सावित्रीबाईंच्या स्वाक्षरी सहित आहे. इथं सावित्रीबाईंची स्वाक्षरी आपल्याला खाली पाहायला मिळते. आणि इथं जे वरती आपल्याला दिसतंय इथं त्यांनी ते त्यांची काव्य ग्रंथाची काही प्रथम आवृत्तीचे मुखपृष्ठ आहे ते तिथं दिलेलं आहे. हे प्रथम आवृत्तीचे मुखपृष्ठ आहे. रची यत्री सावित्री ज्योतिबा 1854 असं त्याचं हे आहे. त्याचं हे अशा स्वरूपात मध्ये हे केलेलं आहे. ह्याचं या संपूर्ण तैलचित्राचं लेखन संशोधन हे प्राध्यापक हरी नरके यांनी केलेलं आहे. आणि शिल्पकार जे आहेत ते सुनील के देवरे यांनी केलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी नायगावला आपण आलेलो आहोत. सावित्रीबाईंच्या जन्मगावी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. खूप अशी पुण्यभूमी आहे आणि या पुण्यभूमीमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचं हे या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची सातारा जिल्हा परिषद पुण्यभूमी त्यात नायगाव वसे वास्तव्य करीत होत्या. सापत्निक खंडूजी नेवसे 3 जानेवारी 1831 घडून आली. कुटुंब व्याप्ती जन्मलेल्या सावित्रीबाई झाली कन्यारत्न प्राप्ती. अवघ्या 9व्या वर्षी झाले ज्योतिबा फुलेंशी लग्न. महात्म्यांना साथ देत झालं समाजसेवेत मग्न. होती शिकवण्याची इच्छा पण कळत नव्हते अक्षर. पतीकडून घेऊन शिक्षण झाल्या सावित्री साक्षर. महिलांना समाजात होती सन्मानाची भ्रांती. शिक्षण प्रसार करून घडून आणली क्रांती. 4 वर्षात केल्या 18 मुलींच्या शाळा. व्यासपीठ देऊन फोडला घरकोंडीचा ताळा. दुष्काळांना केली मदत. चालवले अन्नछत्र. विधवा कल्याणास्तव झटत राहिल्या अहोरात्र. बालात्तरापुण्या केली प्रतिबंध ग्रहाची स्थापना. आपत्य दत्तक घेऊन दाखवला मनाचा मोठेपणा. जातीय व्यवस्थेवर होत होते दीनदुबळ्यांचे शोषण. समाज जागृतीसाठी केले कर्मकांडाचे विरोधी भाषण. देव ब्राह्मणाशिवाय सत्यशोधकी विवाह केले सुरू. विषमता मारक बहुजनांना ठरल्या सावित्री गुरु. काव्य फुलेमधून घडते त्यांचे काव्य मनाचे दर्शन. प्लेगच्या साथीने केला स्वतःचा जीव सुद्धा अर्पण. क्रांती स्तव देह जिजवला जणू प्रेरणा वृक्षाची चंदन. धन्य सावित्री माता आपणास कोटी कोटी वंदन. 19व्या शतक होता अस्पृश्याचा ज्वलंत तिढा. होऊन गेले समाज सुधारक ज्यांनी दिला अस्पृश्य लढा. आदर्श अजूनही ठेवती त्यांची आबालवृद्ध आणि मुले. धन्य धन्य ते ज्योतिबा राष्ट्रपिता फुले. भिडेवाड्यात सुरू केली मुलींची पहिली शाळा. चूल मूल परंपरेवर घातला कायमचा आळा. सर्वप्रथम हातास धरूनी पती पत्नीस शिकवले. स्त्री शिक्षणास प्रसार करूनी सनातन्यांना झुकवले. गुलामगिरीच्या विळख्यात होती स्वातंत्र्याची उणीव. बहुजनांना करून दिली अधिकाराच्या हक्काची जाणीव. विषमता विरोधी सत्यशोधक समाज केला स्थापन. दलितांना करूनी हौद खुला केले समता रोपण. फुलेंचे मत बळीराजा होता समाजाचा कणा. त्यांच्या झालेले शोषण पटत नव्हते कधीच मना. शेतकऱ्यांचा आसूड लिहून मांडली व्यथांची वाणी. पुस्तकामार्फत पोचवले विचार प्रशासनाची कहाणी. जगाची नवी उमेद विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. भ्रूण हत्या बालविवाह केश वेपन आदीवर प्रतिबंध केले. कर्मकांडे परिवर्तन केले. पहिले क्रांतिकारक वर्ण व्यवस्था अनिष्ट प्रथेचे ठरले ज्योतिबा मारक. कर्तृत्व करुणी मजुरा शिवरायांनी मानले गुरु. रायगडा समाधी शोधणी शिवरायांनी केले सुरू. सांगून गेले आपल्या
महात्मा मानवतेचा खरा धर्म आणि समाजाचा हाच खरा ईश्वर सेवा सर्वश्रेष्ठ कर्म. जय भीम, नम बुद्धाय. आपण आज जी काही तैलचित्र पाहिलेली आहेत, या तैलचित्रातून आपल्याला संपूर्ण सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुलेंचं जीवनपट आपल्याला या ठिकाणी नायगाव या ठिकाणी पाहायला मिळाला. आज उत्तर प्रदेशहून माझे मित्र या पुणे शहरामध्ये आलेत आणि त्यांनी नायगाव या गावाला भेट देण्याचा संकल्प केला आणि त्या संकल्पनातून आम्ही आज या ठिकाणी आलो आहोत. आज सोमवार आहे. सोमवारी भिडे सावित्रीमाईंचं जे काही जन्मघर आहे ते बंद असतं. आम्हाला माहिती नव्हतं, कल्पना नव्हती, परंतु आम्ही इथं त्यांचं जे राष्ट्रीय स्मारक आहे त्या स्मारकाला आम्ही भेट दिली आणि त्या भेटीतून आम्हाला तैलचित्रातून जी काही माहिती तुम्हाला देता आली ती आम्ही या ठिकाणी दिली तुम्हाला. जय भीम, नमो बुद्धाय.